गुड मॉर्निंग. माझे नाव देवयानी शशिकांत देशमुख आणि ही मिताली आमले. आम्ही दोघी वर्ग 8च्या विद्यार्थिनी आहोत आणि आमच्या शाळेचं नाव शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळा असे आहे आणि आम्ही एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे ज्याचं नाव आहे स्मार्ट फार्मिंग रोबोट. या रोबोटचे काही उपयोग असे आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी, त्यांचे श्रम कमी व्हावेत, कमीत कमी वेळात त्यांची जास्त कामं व्हावेत. एवढंच नाही तर त्यांच्या आरोग्याला सुद्धा हानी पोचली नाही पाहिजे, यासाठी हा प्रोजेक्ट आम्ही तयार केलेला आहे. हा आर्डिनो युनो L298 मोटर ड्रायव्हर, DC मोटर, सर्वो मोटर ही आणि हा सोलर पॅनल पूर्ण हे वॉटर पंप आणि आम्ही पुश बटनचा हा रिमोट तयार केलेला आहे. इथे आम्ही सर्वो मोटरचा वापर केलेला आहे खत टाकण्यासाठी, कारण आज आपण बघतो आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असलेले खतं वापरले जातात जेणेकरून शेतकऱ्यांच्या आरोग्याला इजा पोहोचू शकते, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्यामुळे आम्ही इथे सर्वो मोटरचा वापर केलेला जेणेकरून आपल्याला याने खत टाकता येईल आणि इथे आम्ही वॉटर पंपचा यूज केलेला आहे कारण फवारणी मारण्यासाठी. कारण दोन प्रकारच्या फवारणी असतात, एक झाडांवर मोठ्या झाडांवर मारण्यासाठी आणि जे लहान रोपटे असतात ज्याला आपण तण म्हणतो त्याच्यावर मारण्यासाठी. या फवारणी यंत्रामुळे जे वरच्या झाडांना फवारणीसाठी जे यंत्र आपण वापरतो त्यांचीसुद्धा फवारणी होऊ शकते आणि जे लहान झाडं म्हणजे ज्याला आपण तण म्हणतो त्यांचीसुद्धा फवारणी होऊ शकते. आम्ही सोलर पॅनलचा वापर केलेला आहे जेणेकरून सोलर पॅनलमुळे आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो आणि त्यामुळे आम्ही हा रोबोट चालवू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे हा जर प्रोजेक्ट शेतकऱ्यांनी बनवला, तयार केला तर त्यांना कोणत्याही प्रकारचा खर्च होणार नाही. ते खत टाकणे, फवारणी करणे यासाठी ते कोणत्याही प्रकारचा मजूर न लावता हे सर्व ते स्वतः करू शकतील, जेणेकरून त्यांच्या पैशांची बचत होईल आणि त्यांचा खर्च जो आहे तो कमीत कमी होईल. अशा प्रकारे या प्रोजेक्टद्वारे आम्ही शेतकऱ्यांचा वेळ, श्रम, पैसा आणि आरोग्य या चारही प्रकारच्या गोष्टींचा समन्वय साधलेला आहे.